नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि नवीन व्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला घेऊन जाणार आहोत आम्ही दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजे मुंबई फिल्म सिटीमध्ये जाणार आहोत आपण. तर याचे स्टार्ट आपण करणार आहोत. हे बघू शकता यामध्ये तुम्हाला तिकीट मिळेल बॉलिवूड पार्कची आणि बॉलिवूड पार्कचा हा गेट आहे. यामधून तुम्ही एंट्री करणार आहोत. एक स्पेशल बस तुम्हाला न्यायला येणार आहे आणि याची सुरुवात आपण करणार आहोत. चला तर माझ्यासोबत आज बॉलिवूडची सफर घडवूया. चला. तर मग मंडळी, मी आज व्लॉगद्वारे तुम्हाला घेऊन जाणार आहे स्पेशल असं बॉलिवूड पार्कमध्ये. तर पाहू शकता या इथे तुम्हाला तिकीट खरेदी करायची आहे आणि आपण जाणार आहोत बॉलिवूड पार्कमध्ये. तुम्हाला बॉलिवूड पार्कमध्ये नेण्यासाठी ही स्पेशल बस उपलब्ध असते. पाहू शकता अगदी सुंदर अशी बस तुमच्या सेवेत उपलब्ध असते. ही बस तुम्हाला बॉलिवूड पार्कमध्ये घेऊन जाणार आहे. या बॉलिवूड पार्कमध्ये तुम्हाला वेगवेगळे शूटिंगचे दर्शन व्हावं या दृष्टीने बॉलिवूड पार्कवाल्यांनी तुम्हाला एक गायडन्स पण दिलेला असतो, जो अतिशय सुंदर प्रकारे तुम्हाला गायडन्स करतो, मार्गदर्शन करतो. या फिल्म सिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे शूटिंग होते. आता हे मैदान तुम्ही पाहू शकता, येथे अनेक चित्रपटांची शूटिंग झालेली आहे. अमिताभ बच्चन सर अपना फेमस आइकॉनिक डायलॉग बोलते हुए नजर हम जॉब पर करूँ जाते लाइन वैसे शुरू होती है. पूरा डायलॉग शूट पूरा क्लियर क्या होते. या ठिकाणी जे तुम्ही पाहताय या ठिकाणी अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट चित्रीकरण झालेले आहेत. हा जेल जे दाखवतात ते जेल या ठिकाणी आहे. सर्वांना आवडणारा कार्यक्रम म्हणजेच तारक मेहता का उल्टा चष्मा आणि त्यामधील गोकुळधाम सोसायटी. तुम्ही पाहू शकता गोकुळधाम सोसायटीचा एक भाग इथून दिसत आहे. याच्या आतमध्ये गोकुळधाम सोसायटी आहे. सर्वांनाच हा कार्यक्रम अतिशय आवडतो. आणि आपण पोहोचलेलो आहोत हिंदी बिग बॉस, जिथे सलमान खान आतमध्ये होस्टिंग करत आहेत आणि अनेक स्पर्धक इथे राहतात. तर त्या हिंदी बिग बॉसचा सेट इथे आहे बघा. यहाँ पर ओम शांति ओम मूवी में फिर एज यूजुअल सारे सेट्स को तोड़ दिया जाता है. उस महल को तोड़ा, इस बंगलों को क्रिएट किया जहाँ पर मधुबाला, भटक लेना बावरे, सुहानी से एक लड़की, पीटर सनील बोतो अलबेला जैसे टीवी सीरियल शो है. अब यहाँ पर अनुपमा टीवी सीरियल का इसके अंदर किया जाता है. आपण थिएटरला पिक्चर पाहायला गेल्याच्या नंतर सर्वात पहिलं एक ॲडव्हर्टाइजमेंट लागते सिगारेट न फुकण्याची, अक्षय कुमार यांची. तर ती शूटिंग इथे झालेली आहे. तर मंडळी, आपण मराठी चित्रपट असू दे, हिंदी चित्रपट असू दे, एक मंदिर त्याच्यामध्ये असतंच आणि ते मंदिर फेमस मंदिर जिथे हजारो चित्रपट शूट झाले. मराठी चित्रपट असू दे, हिंदी चित्रपट असू दे किंवा तामिळ चित्रपट असू दे, ते मंदिर आणि त्या मंदिराचं दर्शन आपण घडवणार आहोत. तर माझ्यासोबत या मंदिरामध्ये जिथे देव देवता आपल्या सोयीनुसार ठेवले जातात आणि शूटिंग झाल्यानंतर त्यांचं पॅकअप केलं जातं. ते हे देव आहे. शाहरुख खान असू दे, सलमान खान असू दे, मोठे मोठे सेलिब्रिटी या देवळांमध्ये त्यांचे शूट झालेले आहे. ते देऊळ फेमस देऊळ. चला तर माझ्यासोबत कमा. मंडळी, हेच ते मंदिर. हिंदी चित्रपट असू देत, मराठी चित्रपट असू देत, तामिळ असू देत, हॉलिवूड असू देत, हॉलिवूड असू देत, सर्व प्रकारचे शूटिंग म्हणजेच देवदेवतांचे शूटिंग इथे घेतले जातात. सॉन्ग आया था, बहुत सारे सॉन्ग्स में नजर आया और जादू को लेकर भागते हुए ऋतिक रोशन गिर जाता है. नाइट का पुलिस स्टेशन वाला सीन कोई मिल गया, पूरा शूट किया गया. ऋतिक रोशन गिरा जंगल में वाकई. Taking one alien away from the officers and then he fell down on the same bridge. Then he ran into the jungle and that shot was shot on the same bridge. And recently they shot
Jawan movie of Shah Rukh Khan. In the night, Shah Rukh sir was fighting with the bad moon to save one girl from getting kidnapped. The entire scene was shot. Sometimes they collect the dead bodies from here for crime scene. Crime Patrol, South India, CID. सामने सड़क नजर आएगी. सॉन्ग आया था एक विलन मूवी का. मराठी बिग बॉसचा या वर्षीचा विजेता सूरज चव्हाण ठरला, बरोबर ना. त्याच बिग बॉसची शूटिंग इथे घेतली जाते. आपण जे सिरियलमध्ये किंवा चित्रपटामध्ये जे मैदान किंवा बाहेरचे सीन पाहतो ते इथे घेतले जातात आणि इथून गोकुळधाम सोसायटीचा एक भाग देखील म्हणजे गेटचा तो दिसतो. आणि आपण पाहतो तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिता भाभी जे व्यायाम करत असते, मॉर्निंग वॉक करत असते, ते देखील चित्रीकरण इथलंच आहे. फिल्म मेकिंग जिथे शिकवलं जातं मुंबईमधील एकमेव प्रसिद्ध ठिकाण व्हिस्लिंग वुड्स, ते हे व्हिस्लिंग वुड्स. ये रिश्ता क्या कहलाता है ही प्रसिद्ध मालिका, त्याचं चित्रीकरण इथे होतं. पाहू शकता अनेक वर्ष ही सिरियल आपण पाहतो. ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये जो बंगला दाखवला आहे तो हाच मित्रांनो. अनेक वर्ष ही सिरियल चालू आहे. चित्रपट असू देत किंवा सिरियल असू देत, गुन्हा आणि गुन्हेगार हे आलेच आणि त्यामध्ये कोर्टाचा सीन असतोच. तो प्रत्येक कोर्टाचा सीन हा इथे घेतला जातो. पाहू शकता हाच तो कोर्ट जे आपण चित्रपट आणि सिरियलमध्ये पाहतो. अनेक चित्रपटांमध्ये आपण चर्च पाहतो, तो हा चर्च आणि याच्या मागे हिंदी विनोदी कार्यक्रम जो प्रसिद्ध आहे कपिल शर्माचा शो, तो देखील सेट इथेच आहे. फायनली आपण पोहोचलो बॉलिवूड पार्कमध्ये आणि आतमध्ये धमाल मस्ती मजा आपण करणार आहोत. माझ्यासोबत तुम्ही देखील चला आणि बघा आतमध्ये काय काय गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. चला बॉलिवूड पार्क. आणि फायनली आम्ही आतमध्ये गेलो आणि आम्हाला वेगळा फील झाला, कारण आम्हाला असं वाटत होतं की आम्ही राजमहालात आलेलो आहोत. हे बा इथे तुम्ही कपडे देखील चेंज करू शकता, म्हणजे चित्रपटात जे जे रोल आहेत त्यानुसार, आणि तुम्ही फोटो काढू शकता. फोटो काढण्यासाठी अनेक अशा जागा आहेत. एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर खरंच म्हणजे तुम्ही एकदा तरी भेट द्या. यानंतर आम्ही गेलो थेट क्रोमा शो मध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल क्रोमा शो म्हणजे नक्की काय, तर तुम्हाला आता समजेल क्रोमा म्हणजे नक्की काय. चला तर माझ्यासोबत. But doing is difficult. How this signs work? Please have a look at the video. सलमान आ गया. पीछे की ऑडियंस व्हाइट के साथ में, ब्लैक के साथ में नहीं, क्योंकि ब्लैक की ड्रेस ऑकवर्ड है. The audience is with the white one, not with the black one. Why? Because black is very very awkward. Girls, this jump is actually on the green floor. Green floor क्या क्या bang bang है, hard act देखिए. There is no fire. It was actually later. आपको बहुत में हाइट किया गया ना बाबा. Well here Amir Khan is actually hanging. लटक रहे हैं आमिर खान. दिख रहे हैं. दोस्तों पहले रॉ शूटिंग करते हैं, आपको ऐड करते हैं. Makers do this raw shooting first, then that VFX work there later, right? ये सीन बहुत डिफिकल्ट है. हीरो के हाथ में झंडा है, वंदे मातरम वाला. उसमें आपको बताऊं कि घोड़े में झंडे में जो हीरो है ना, वो हीरो नहीं, वो डुप्लीकेट है. लॉन्ग शॉट में क्लोज में हीरो ने भी इसी सीन को किया है, मगर उसमें घोड़े में नहीं. तो ये सीन स्टंट सीन है ना, चोट ना लग जाए करके बेटा इस्तेमाल किया गया है. Well sir, this is a scene of movie RRR.
the one with the horse and the flag is not the hero. He is actually a double. Later, the same scene done by the hero, but not with the horse. How? Have a look. Na ghoda hai, na pani hai, na aage baba toka. It's all fake, sir. Pop pop. अक्षय कुमार इंडोर में जंप करते हैं, आउटडोर में दिखते हैं. That jump was actually indoor jump. फिल्म दंगल में हरियाणा मुंबई में आया था. When the movie Dangal, हरियाणा was brought here in Mumbai. यहाँ पर ग्रीनरी है, तो कुरमा ग्रीन नहीं कुरमा ब्लू होगा. वैसे there is greenery, so makers will go for a blue कुरमा. Actually में क्या होता है ना, जिस कलर का कुरमा होता है, उस कलर का कोई भी ऑब्जेक्ट कैमरे के आगे नहीं होना चाहिए. क्योंकि कलर को ही तो हटा रहे हैं ना. दोस्तों अगर वहाँ ग्रीन क्रोमा होगा तो पीछे ग्रीनरी आउट हो जाएगी. ग्रीन को बचाना तो ब्लू को लाना होगा. वैसे here the color chroma is blue. Why? Because there is greenery outside, right? One color is there for removal. If the makers use the green color, then that greenery will remove. To save that green, makers use that blue color. How? Have a look. Pushpa, these logs are actually some of the logs. Those who are lifting those logs are not. They are actually side actors. ये पुष्पा का टॉक है. पुष्पा ने कैसे कौन जंप किया है? हाँ that was the talk पुष्पा. A frame is there only. Later converted into a talk. ऐसे हनुमान उड़ते हैं, कृष्ण उड़ते हैं. ये जो कि फ्रॉक उड़ रही है, इनके नीचे पंखा लगाया गया. वो तो अच्छा कि उन्होंने पैंट पहनी है, नहीं तो क्या होता? Well, this is how Superman flies. That was actually done in front of the fan. This looks like it. Some plus marks are there. These plus marks are for the DOP. DOP stands for Director of Photography. That means cameraman. उतना सा पार्ट रियल है, बाकी सारा CG है. On that small part was real, rest was CG. CG stands for color graphics. इस सीन में हीरो के हाथ में टाइल और दे दिया. There was no tiger action. Those animators, sir. VFX. ऐसा केवल हमारी इंडियन फिल्मों में होता है कि आम आदमी किसी के ऊपर टाइगर फेंक देता है. आपल्याला चित्रपटामध्ये जे साऊंड इफेक्ट्स आपल्याला भावतात, मनाला भावतात, ते साऊंड इफेक्ट्स कशा प्रकारचे असतात हे देखील आम्हाला इथे कळलं. शोलेमध्ये बसंती जे बैलगाडी वापरते त्या बैलगाडीचा आवाज कसा येतो बघा. हे अद्भुतपूर्व नॉलेज घेतल्यानंतर आम्ही गेलो पुढच्या सेगमेंटमध्ये. चला, या सेगमेंटमध्ये आम्हाला जबरदस्त डान्स पाहायला मिळाला. हा धमाल डान्स पाहताना खरंच अंगावर काटा आला. हा, त्यानंतर आले खास आमिर खान म्हणजेच PK. या PK सोबत आम्ही डान्स देखील केला आणि त्यांच्यासोबत फोटो देखील काढले. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो खास सेगमेंटमध्ये. बॉलिवूड पार्कमधील
हा सेगमेंट मात्र मला खूपच आवडला, कारण इथे विविध गाण्यांचा आस्वाद घेता आला, आनंद घेता आला. त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टी कशी बनली याची इत्थंभूत माहिती आम्हाला इथे कळली. तुम्हाला देखील कळेल हां का. त्यासाठी तुम्हाला बॉलिवूड पार्कमध्ये यावं लागेल. त्याच्यानंतर धमाल डान्स पाहायला मिळेल. खास करून गोविंदा आपल्याला भेटीला आले. त्याच्यानंतर मिमिक्री आर्टिस्ट देखील आमच्या भेटीला आले आणि आम्हाला मनोरंजनात्मक आनंद देऊन गेले. बच्चों का कार्टून आता टीवी पर मैडम जी, उसमें जो आवाज होती मेरी होती है. बच्चे तो बच्चे, बड़े भी पसंद करते हैं ये आवाज. भैया आज इन कॉकरोचों को नहीं छोड़ूंगा, इन्होंने मेरा माथा खराब कर दिया. ओए होगी, मैं भी नहीं छोड़ूंगा. तूने मेरी टीवी तोड़ी है, अब मैं तेरी करूंगा ढाके टेके. कौन सा प्रोग्राम है? यस, मतलब ये भी 100 करोड़ में शामिल है. हो गया ना कंफर्म? और ये किसकी? अरे हमें मालूम है बाबूजी, बहुत अच्छी बात है. अबे हम क्या मंदिर के घंटा है, साला कोई भी आता है बजा के चला जाता है और सालो हमें मारो. हाँ हाँ हाँ. या सर्व उत्कृष्ट कलाकारांसोबत तुम्ही सेल्फी देखील काढू शकता बरं का. आणि हा आनंद घेण्यासाठी मी तर म्हणेन तुम्ही एकदा नक्की बॉलिवूड पार्कला भेट द्या. मला स्वतःला फोटो काढायला खूपच आवडतात. तुम्हाला देखील आवडतात ना? मग इथे नक्की भेट द्या, कारण तुम्हाला हवे तेवढे आणि हव्या त्या ठिकाणी फोटो काढायला मिळेल. अशा प्रकारे तुम्ही धमाल, मस्ती, मनोरंजन आणि एंटरटेनमेंट करू शकता. खूप मस्ती आणि आनंद मला आपल्याला दिलासा देणार आहे बॉलिवूड पार्क. तर तुम्ही नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हा अँकर स्वरूपचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बाय.